शिवम जायभाय याला व्यासपीठावर आमंत्रित करतो। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या माई, अनाथांच्या आई सौ सिंधुताई सपकाळ, ज्यांच्या वाणीतून आणि ज्यांच्या प्रभुत्वाने वक्तृत्वाने आजपर्यंत दळत टोपेसारखं ज्यांचं वक्तृत्व आम्ही ऐकत आलो आणि ज्यांच्या लेखणीने, ज्यांच्या शिकवणुकीमुळे आज इथपर्यंत पोहोचलो, ते प्राध्यापक डॉक्टर श्याम मुळे सर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर, कॅम्पस डायरेक्टर श्री फुकरे सर, श्री गावण सर आणि माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय प्राध्यापक वर्ग आणि मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांचे सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो। आज आपण इथं कशासाठी जमलोय हे सर्वांना माहितीये। आज माई येणार, माईच्या नावाने आपल्याला कळालं होतं की आज आपण अनाथ आणि गरीब मुलांच्या मदतीसाठी कुठेतरी आपले हात पुढे करून त्यांच्या मदतीसाठी इथे जमलो हे सर्वांना माहितीये। पण मी माईंना एक गोष्ट सांगू इच्छितो, माई ज्या दिवशी या कार्यक्रम करण्याची आम्ही म्हणजे हा उपक्रम उभा करण्याचा ज्यावेळी मनात निश्चय केला होता, त्याच्या अगोदर आम्ही तुमची भेट घ्यायला आलो होतो। ही गोष्ट तुम्हाला माहिती, सर्व कॉलेजच्या मुलांना माहिती। त्यावेळी तुमचं एक वाक्य होतं, आजही मनात बसलेलं आहे, मंजिल बहुत दूर है, जाना वहां जरूर है, रास्ता मुश्किल है पण मरना मंजूर है। या स्माइल फाउंडेशनच्या 8 कार्यकर्त्यांनी मिळून हे एक उपक्रम सुरू केला होता। त्याला मिळणारी शिक्षकांची साथ, शिक्षकांची प्रेरणा आणि मुळे सरांसारखं मार्गदर्शन मिळालं, म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या कॉलेजनं हा उपक्रम करण्यासाठी आपल्याला परमिशन दिली। आणि खऱ्या अर्थाने आज मला वाटतंय की आपल्या कॉलेजमध्ये असलेला जिवंतपणा जिवंत आहे। तुमच्याकडे बघून आज एक दोन गोष्टी बोलायला वाटतात, आम्ही असे वावरलो की कधी बावरलो नाही, आम्ही असे वावरलो की कधी बावरलो नाही, पण तुमचा प्रचंड प्रेम आणि सहवास बघून असे वावरलो की अजून सावरलो नाही। आपला भारत प्रचंड विकसित झालाय, महाराष्ट्रात बोलूच नका, आपण संगणकाचे सुद्धा बाप झाले डॉक्टर विजय भटकर। पण मला आज कुठेतरी वाटतंय की माहिती तुम्ही स्वतःला अडाणी म्हणून घेता, पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आज तुम्ही अडाणी म्हणून घेता, पण आज हजारो मुलांच्या, हजारो अनाथांच्या तुम्ही आई झालात, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांच्यासाठी आमची मुलं काय करतात। ज्यावेळी माझ्या महाराष्ट्रातली मुलं शिकली नव्हती त्यावेळी या महाराष्ट्रात कुठे वृद्धाश्रम नव्हतं, पण ज्यावेळी माझ्या महाराष्ट्रातली मुलं शिकली त्यावेळी तालुक्याला, जिल्ह्याला, राज्यात नव्हे तर देशात भरपूर वृद्धाश्रम वाढली। तर मग काय, त्या वृद्धाश्रमात जाऊन बघा मित्रांनो, भेटा एकदा तिकडल्या एखाद्या चुप्पत पडलेल्या जोडप्याला आणि विचारा तुमची मुलं काय करतात। सरळ आणि साहजिकपणे उत्तर देतात, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे, माझा मुलगा अधिकारी आहे। पण तिथे बसलेला एकही वृद्ध जोडपा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे। आपल्या कॉलेजमधून आज मोठ्या प्रमाणे माईंच्या संमतीवाद निकेतनासाठी मदती करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे आले, प्रेरणादायी शिक्षकांचं मार्गदर्शन भेटलं, शिक्षक लोकांचा हात आपल्या पाठीशी आहे, म्हणून आपण हा उपक्रम करू शकलो। त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो। मला माईंच्या आयुष्यातलं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, कारण मी बुलढाणा जिल्हा विदर्भातला आणि माई मार्गाच्या, माई सुद्धा विदर्भातल्या, आमच्या अमरावतीजवळ 10 किलोमीटरवर असलेल्या बन्नेरा गावात एकेकाळी माई ममताताईंना घेऊन भिक्षा मागायचा हा प्रसंग मला वेदनात आहे, पण खरोखर ते माझ्या मित्रांना सांगायला हवं। त्या बन्नेराजवळ 10 किलोमीटर असलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्या विद्यापीठांनी माईंना आज सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। ही तुमच्या आमच्यासाठी खरंच प्रेरणादायी बाब आहे, कारण अनाथांसाठी एवढं मोठं प्रचंड शक्तिशाली संघर्ष कार्य उभं केलं, खरंच ते आपल्यासाठी प्रेरणादायी मित्रांनो। आज आपण प्रचंड शिकू, मोठे होऊ, काहीतरी करू, पण आपला कुठेतरी योगदान सामाजिक करण्यासाठी लागतं का हे आपण सर्वप्रथम जाणलं पाहिजे। जर आपण जिवंत आहोत तर मग आपलं कार्य काय जिवंत राहील। शिक्षण घेऊन आपण प्रचंड पुढे जाऊ, कॉलेजचं नाव देशाचं नाही तर जगाच्या पातळीवर मोठं करू, पण समाजकारणासाठी काय, सामाजिक उपकरणासाठी काय। आपल्या कॉलेजचं ध्येय हे फक्त इंजिनियर घडवणं नाही, हे विसरू नका। आपल्या कॉलेजच्या गरीब मुलांना सुद्धा आपल्या कॉलेजचे शिक्षक मंडळ, संचालक मंडळ मदत करतं, हे नेहमी स्मरणात असू द्या। आणि शेवटचे 4 ओळी बोलतो, मेरी हैसियत से ज्यादा मेरी थाली में तुम्हें भरोसा है, तू लाख मुझे दे दे मालिक तुझ पे भरोसा है। एक बात तो पक्की है, छिनकर खाने वाले का कभी पेट नहीं भरता और बांट कर खाने वाले कभी भूखे नहीं रहते।
लोकांना दिसणार नाही त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण प्रजासत्ताक करू. मित्रांनो, हे मदतीचे आज थांबता कामा नये. आज 2 शब्द बोलत थांबतोय कारण सर्व मान्यवरांना बोलायचं आहे. माझ्या नंतर माझे सहकारी मित्र बोलणार आहे.